वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. समजा एका बेकरीने गेल्या वर्षाच्या तुलनेत फक्त 14% जास्त केक विकले, पण त्यांचा जो नफा आहे तो थेट दुप्पट झाला. तर हे कसं शक्य आहे? हो, ऐकायला हे खरंच खूप आश्चर्यकारक वाटतं. म्हणजे गणित जुळत नाही असं वाटू शकतं. हो ना, म्हणजे 14% जास्त विक्री आणि 100% जास्त नफा. आणि गंमत म्हणजे गॉडफ्रे फिलिप्सच्या मार्च 2026च्या चौथ्या तिमाहीच्या निकालांमध्ये अगदी हेच घडलंय. अगदी बरोबर. आणि आज आपण ज्या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत तो विषय याच आकड्यांभोवती फिरतो. नक्कीच. आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा मुख्य उद्देश याच आकड्यांच्या चक्रव्यूहात शिरून सत्य शोधणे हा आहे. म्हणजे आपल्याकडे गॉडफ्रे फिलिप्सच्या निकालांचे जे आकडे आलेत ते वरवर पाहता जितके साधे वाटतात त्याहून कितीतरी अधिक क्लिष्ट आणि रंजक आहेत. हो, आणि नुसते आकडे वाचून दाखवण्यापेक्षा आपण या आकडेवारीच्या आत शिरून ते समजून घेणार आहोत. म्हणजे हे क्लिष्ट वाटणारे आर्थिक शब्द आणि त्यांचे प्रत्यक्ष परिणाम काय होतात हे आपण डिकोड करूया. अगदी बरोबर. आणि यातून कंपनीच्या भविष्यातील वाटचालीचे काय संकेत मिळतात हे पाहणं सर्वात महत्त्वाचं ठरेल. तसं पाहिलं तर या आकडेवारीकडे केवळ एका तिमाहीचा अहवाल म्हणून पाहण्यापेक्षा एका मोठ्या व्यावसायिक रणनीतीचा भाग म्हणून पाहणे जास्त महत्त्वाचे ठरते. अच्छा, म्हणजे एक ब्रॉड पिक्चर बघायला हवा. हो ना, कारण माहितीच्या या महापुरातून आपल्याला तोच अर्क काढायचा आहे जो कंपनीची ऑपरेशनल हेल्थ किंवा प्रत्यक्ष कार्यक्षमता दर्शवतो. त्या आकड्यामागे व्यवस्थापनाने कोणते निर्णय घेतले असतील आणि त्याचे व्यापक अर्थशास्त्रात काय पडसाद उमटतात याचे विश्लेषण करणे आज जास्त गरजेचे आहे. बरं, तर मग आपण थेट त्या आकड्यांपासूनच सुरुवात करूया ज्यांनी सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. म्हणजे माझ्यासमोर जे आकडे आहेत, जर आपण मागील वर्षाशी तुलना केली, ज्याला आपण इयर ऑन इयर परफॉर्मन्स म्हणतो, तर मार्च 2025च्या तुलनेत मार्च 2026मध्ये कंपनीच्या विक्रीत 14% वाढ झाली आहे. 14%. हो, ही विक्री 1,573 कोटी रुपयांवरून 1,787 कोटी रुपयांवर गेली आहे. आता कोणतीही 14% वाढ ही एका प्रस्थापित कंपनीसाठी चांगलीच मानली जाते. नक्कीच एका लार्ज कॅप किंवा प्रस्थापित व्यवसायासाठी हा चांगला आकडा आहे. पण इथेच खरी गोम आहे. जसं मी मगाशी बेकरीचं उदाहरण दिलं, इथे अगदी तसंच घडलंय. कंपनीच्या एबिटामध्ये चक्क 105% वाढ झालीय. हो, आणि हा आकडा खरंच थक्क करणारा आहे. हो ना, म्हणजे तो 269 कोटींवरून थेट 553 कोटींवर पोहोचलाय. हा विरोधाभास कसा काय असू शकतो? एवढ्या कमी विक्री वाढीतून एवढा प्रचंड नफा कसा निर्माण होऊ शकतो? यामागील यंत्रणा समजून घेण्यासाठी आपल्याला एबिटा ही संकल्पना नेमकी काय सांगते ते मुळापासून पाहावं लागेल. अर्निंग्ज बिफोर इंटरेस्ट, टॅक्सेस, डेप्रिसिएशन अँड अमोर्टायझेशन, म्हणजे सोप्या भाषेत कंपनीचा मूळ व्यवसाय प्रत्यक्ष जमिनीवर किती पैसे कमवत आहे. म्हणजे यात बाकीचे खर्च वजा केलेले नसतात का? बरोबर. यात बँकेचं व्याज, सरकारचा कर किंवा मशिनरीची झीज हे घटक वजा केलेले नसतात. समजा एका कारच्या इंजिनची ताकद मोजायची असेल तर आपण ती कार खराब रस्त्यावर कशी चालते हे न पाहता त्या इंजिनची मूळ हॉर्स पॉवर मोजतो. एबिटा म्हणजे व्यवसायाची तीच मूळ ताकद. अच्छा, म्हणजे निव्वळ व्यवसायातून आलेला पैसा. अगदी तसंच. जेव्हा विक्री फक्त 14% वाढते पण एबिटा 105% उसळी घेतो तेव्हा त्याचा स्पष्ट अर्थ असा होतो की कंपनीची ऑपरेशनल इफिशियन्सी म्हणजे दैनंदिन पातळीवरील कार्यक्षमता कमालीची सुधारली आहे. पण इथे मला एक प्रश्न पडतो. म्हणजे आपण एबिटाचं इतकं कौतुक का करतोय? शेवटी टॅक्स आणि बँकेचं व्याज तर भरावंच लागतं ना? हो, ते तर भरावंच लागतं. मग तो पैसा तर खिशातून जातोच. मग निव्वळ नफा, ज्याला आपण नेट प्रॉफिट म्हणतो, तो बघणे जास्त योग्य नाही का? गुंतवणूकदारांना तर त्यातूनच वाटा मिळणार असतो. हां, अतिशय रास्त प्रश्न आहे. कर आणि व्याज हे प्रत्यक्ष जाणारे पैसे आहेत हे 100% खरे. पण व्यवस्थापनाच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना एबिटा जास्त उपयुक्त ठरतो. ते का बरं? कारण तो त्यांच्या थेट नियंत्रणात असतो.
देशाचे कर धोरण किंवा रिझर्व्ह बँकेचे व्याजदर हे कंपनीचे अधिकारी ठरवत नाहीत, पण कच्च्या मालाचा वापर कसा करायचा, उत्पादन खर्च कसा वाचवायचा हे त्यांच्या हातात असते. म्हणजे त्यांच्या कंट्रोलमध्ये असलेल्या गोष्टी ते किती चांगल्या प्रकारे हाताळत आहेत हे एबिटावरून समजतं. अगदी बरोबर. आणि गॉडफ्रे फिलिप्सच्या बाबतीत या सुधारित कार्यक्षमतेचा परिणाम नेट प्रॉफिटवरही तितकाच प्रभावीपणे झाला आहे. निव्वळ नफा 280 कोटी रुपयांवरून 77% वाढून 521 कोटी रुपयांवर गेला आहे. बापरे, 77% वाढ. हो, जेव्हा ऑपरेटिंग लेव्हलवर खर्च वाचतो तेव्हा त्याचा थेट फायदा तळाच्या आकड्याला म्हणजेच नेट प्रॉफिटला मिळतोच. आणि या सगळ्याचा सर्वात मोठा फायदा अर्थातच शेअरधारकांना मिळतो, बरोबर? कारण मी इथे EPS म्हणजे अर्निंग पर शेअर चे आकडे बघतोय आणि ते खरंच थक्क करणारे आहेत. हो, EPS मध्ये खूप मोठी झेप पाहायला मिळाली आहे. EPS 17.90 वरून थेट 33.43 गेलाय. ही तब्बल 87% झेप आहे. एका शेअर मागे मिळणारा नफा जवळपास दुप्पट झालाय. पण जेव्हा आपण EPS बद्दल बोलतो तेव्हा शेअरधारकाला खरोखर ते 33 रुपये मिळतात का, की हा फक्त कागदावरचा आकडा असतो? तसं पाहिलं तर EPS हा कागदावरचा आकडा नक्कीच असतो, पण तो कंपनीच्या एकूण नफ्यातील प्रत्येक शेअरचा हक्क दर्शवतो. तो संपूर्ण पैसा थेट शेअरधारकाच्या बँक खात्यात येत नाही. म्हणजे त्यातला काही भाग कंपनी स्वतःकडे ठेवते. बरोबर. त्यातील काही भाग डिव्हिडंड म्हणून दिला जातो आणि उरलेला भाग कंपनीच्या भविष्यातील वाढीसाठी पुन्हा व्यवसायात गुंतवला जातो. पण EPS मध्ये 87% वाढ होणे हे दर्शवते की कंपनीने निर्माण केलेली संपत्ती प्रचंड वेगाने वाढत आहे. बिझनेस मॉडेलचे लक्षण मानले जाते. हे वार्षिक आकडे ऐकायला खूपच छान वाटतात. सगळे आलेख वरच्या दिशेने जाताना दिसत आहेत, पण मला इथे मुद्दाम एका वेगळ्या गोष्टीकडे लक्ष वेधायचे. कोणत्या गोष्टीकडे? वार्षिक आकडेवारी बाजूला ठेवून जर आपण तिमाही आधारावर म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर या निकालांकडे बारकाईनं पाहिले तर चित्र खूप वेगळे आणि काहीसे गोंधळात टाकणारे दिसते. बरोबर. तिथेच तर विश्लेषकांची खरी कसोटी लागते. हो ना, कारण जर आपण डिसेंबर 2025च्या तिमाहीतील आकडे बघितले तर तेव्हा कंपनीची विक्री 1,829 कोटी रुपये होती आणि आता मार्च 2026 मध्ये ती 1,787 कोटी रुपये झाली आहे. म्हणजे विक्री कमी झाली आहे. अगदी तेच. 3 महिन्यांच्या अंतरात विक्री चक्क 42 कोटींनी डाऊन आहे. पण याच काळात, याच 3 महिन्यात त्यांचा निव्वळ नफा 343 कोटी रुपयांवरून वाढून 521 कोटी रुपये कसा झाला? हाच तो विरोधाभास आहे जो आपण मगाशी बोलत होतो. हो, एकीकडे माल कमी विकला गेलाय आणि दुसरीकडे नफा चक्क 1.5 पटीने वाढलाय. अर्थशास्त्राचा कोणता नियम इथे लागू होतोय? या विरोधाभासामागेच हाय क्वालिटी रिझल्ट म्हणजे उच्च दर्जाच्या निकालाचे रहस्य दडलेले आहे. जेव्हा बाजारातील विश्लेषक या निकालांचे वाचन करतात तेव्हा ते केवळ किती माल विकला यापेक्षा किती फायदेशीर माल विकला यावर लक्ष केंद्रित करतात. अच्छा, म्हणजे क्वालिटी ऑफ सेल्स जास्त महत्वाची आहे. अगदी. विक्री कमी होऊनही जर नफा वाढत असेल तर त्यामागे सहसा 3 अत्यंत मजबूत व्यावसायिक कारणे असतात. पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे प्राइसिंग पॉवर. हां, प्राइसिंग पॉवर म्हणजे ग्राहकांकडून जास्त पैसे वसूल करण्याची ताकद. हे नेमकं कसं काम करतं? अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर कंपनीने आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या तरीही ग्राहक तो माल खरेदी करणे थांबवत नाहीत. म्हणजे त्यांना ती वस्तू हवीच असते. बरोबर. गॉडफ्रे फिलिप्स सारख्या तंबाखू उत्पादनांच्या बाबतीत ही प्राइसिंग पॉवर अत्यंत मजबूत असते. याला अर्थशास्त्राच्या भाषेत इनइलॅस्टिक डिमांड किंवा अलौकिक मागणी म्हणतात. अच्छा, म्हणजे सवय असल्यामुळे लोक किंमत बघत नाहीत. अगदी अचूक. जेव्हा ग्राहकांना एखाद्या विशिष्ट ब्रँडची सवय असते तेव्हा किमतीत झालेली थोडीशी वाढ त्यांना तो ब्रँड सोडण्यापासून परावृत्त करू शकत नाही. त्यामुळे जरी एकूण विक्रीचे प्रमाण, ज्याला आपण व्हॉल्यूम म्हणतो, ते थोडे कमी झाले तरी प्रत्येक विकल्या गेलेल्या युनिटमागे मिळणारा नफा जास्त असतो. आणि तो जास्तीचा पैसा थेट एबिडामध्ये जमा होतो, बरोबर? हो, अगदी थेट मार्जिनमध्ये त्याची भर पडते. म्हणजे हे असं झालं की 100 स्वस्त वस्तू विकून 10 रुपये कमवण्यापेक्षा 80 महागड्या वस्तू विकून 15 रुपये कमवणे. बरोबर ओळखलत. हेच ते सूत्र आहे. पण या व्यतिरिक्त कच्च्या मालाचा यात काही वाटा असू शकतो का? कारण तंबाखू किंवा कागद यांसारख्या गोष्टींच्या किमती तर बाजारात सतत बदलत असतात ना? हो, हे दुसरं प्रमुख कारण आहे.
जर कच्च्या मालाचा खर्च कमी झाला असेल तर उत्पादनाचा खर्च आपोआप कमी होतो. समजा आंतरराष्ट्रीय बाजारात तंबाखूच्या पानांचे किंवा पॅकेजिंग मटेरियलचे दर घसरले तर कंपनीला माल तयार करण्यासाठी कमी खर्च येतो. पण मग कंपनी बाजारातील आपल्या उत्पादनाची किंमत कमी करत नाही ना? अजिबात नाही. ते किंमत तशीच ठेवतात. त्यामुळे तो मधला जो फरक असतो तो थेट नफ्याच्या मार्जिनमध्ये रूपांतरित होतो. आणि याला जोड असते ती तिसऱ्या कारणाची, ते म्हणजे ऑपरेशनल लिव्हरेज किंवा खर्च कपातीचे धोरण. म्हणजे वितरण व्यवस्था किंवा जाहिरातीवरील खर्च कमी करणे असं काहीसं? होय, कंपनीने आपली संपूर्ण व्यवस्था अधिक कार्यक्षम केली असण्याची दाट शक्यता असते. अनावश्यक खर्च टाळणे, सप्लाय चेन अधिक वेगवान करणे, अशा गोष्टींमुळे मार्जिन अधिक मजबूत होते. म्हणजे आतल्या आत त्यांनी स्वतःची सिस्टीम खूप स्ट्रॉंग केलीये. नक्कीच. हे तिन्ही घटक प्राइसिंग पॉवर, स्वस्त कच्चा माल आणि कार्यक्षमता अशा व्यवसायाची लक्षणे आहेत, जो फक्त बाजाराच्या प्रवाहावर किंवा ग्राहकांच्या मूडवर अवलंबून नाहीये. त्यांच्याकडे स्वतःचा नफा नियंत्रित करण्याची ताकद आहे. आणि म्हणूनच विक्री 1,829 कोटींवरून घसरूनही एबिटा वाढला आणि नेट प्रॉफिटमध्ये इतकी मोठी झेप पाहायला मिळाली. अगदी बरोबर. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की कंपनीकडे नफा छापण्याचं मशीनच आहे. पण मी जेव्हा या तंबाखू क्षेत्राकडे बघतो तेव्हा माझ्या मनात कुठंतरी धोक्याची घंटा वाजल्याशिवाय राहत नाही. धोक्याची घंटा? ती का बरं? कारण व्यवसाय विश्वातील कुठलीच गोष्ट आणि विशेषतः अशा प्रकारची अमर्याद वाढणारी नफा वाढ कायमस्वरूपी नसते. मला वाटतं या सगळ्या चकचकीत आकड्यांमागे काही छुपे धोके किंवा ब्लाइंड स्पॉट्स नक्कीच असले पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं, या व्यवसायात सर्वात मोठी टांगती तलवार कोणती आहे? तंबाखू क्षेत्राचा उल्लेख निघताच सर्वात मोठा धोका समोर येतो, तो म्हणजे रेग्युलेटरी रिस्क आणि टॅक्सेशन रिस्क. हो, सरकारचे नियम खूप कडक असतात या बाबतीत. नक्कीच. कोणत्याही देशात तंबाखू उद्योगावर सरकारचे अतिशय बारीक लक्ष असते. हा एक असा उद्योग आहे ज्यावर सरकार कधीही धोरणात्मक निर्णय लादू शकते. आरोग्याच्या कारणास्तव जाहिरातींवर बंदी आणणे, पॅकेजिंगवर कठोर नियम लागू करणे किंवा उत्पादनाच्या विक्रीवर नवीन बंधने आणणे हे नेहमीच शक्य असते. आणि टॅक्सबद्दल तर सांगायलाच नको. जेव्हा जेव्हा सरकारला महसुलाची गरज असते तेव्हा तंबाखू आणि सिगारेटचे त्यांच्यासाठी सर्वात सोपे लक्ष असतात, नाही का? अगदी अचूक. जीएसटी परिषदेची बैठक असो किंवा केंद्रीय अर्थसंकल्प असो, तंबाखू उत्पादनांवर सेस किंवा उत्पादन शुल्क वाढवण्याची पांगती तलवार नेहमीच असते. आणि जर असा टॅक्स वाढला तर काय होतं? जर सरकारने अचानक करांमध्ये मोठी वाढ केली तर कंपनीला ती संपूर्ण दरवाढ ग्राहकांवर लादणे कठीण जाते. आणि जर तसे केलेच तर विक्रीच्या प्रमाणात मोठी घट होऊ शकते. म्हणजे मग लोक खरेदी कमी करतील. हो. त्यामुळे हा असा धोका आहे जो कंपनीच्या हातात नाही, पण तो एका रात्रीत त्यांच्या नफ्याचे मार्जिन नष्ट करू शकतो. हा एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रॅक्टिकल मुद्दा आहे. आणि याशिवाय आपण आत्ता जे मार्जिनच्या वाढीचं इतकं कौतुक केलं त्याच्याशीच निगडीत एक दुसरा धोका मला इथे दिसतोय. मार्जिन कायम असं आकाशाला भिडलेलं राहू शकतं का? याच मुद्द्यावर अनेक विश्लेषक सावधगिरीचा इशारा देतात. सध्याची जी मजबूत नफावाढ आहे ती प्रामुख्याने मार्जिन विस्तारामुळे आहे. पण अर्थशास्त्रात एक नियम आहे ज्याला मीन रिव्हर्जन म्हणतात. मीन रिव्हर्शन म्हणजे नक्की काय? म्हणजे कोणतीही गोष्ट शेवटी तिच्या सरासरी पातळीवर परत येते. कच्च्या मालाचे जे दर आज कमी आहेत ते एखाद्या खराब हवामानामुळे किंवा जागतिक पुरवठा साखळीतील समस्येमुळे उद्या अचानक वाढू शकतात. म्हणजे हे जे 105% एबिटा मार्जिन आहे ते एक प्रकारचा गोल्डीलॉक्स झोनमध्ये आहे, जिथे सर्व काही सध्या एकदम परफेक्ट चाललंय. बरोबर. पण जर आगामी तिमाहींमध्ये हे वाढलेले मार्जिन कूलडाऊन झाले, म्हणजे कच्च्या मालाचा खर्च वाढल्यामुळे पुन्हा पूर्वीच्या पातळीवर आले, तर ही जी नफ्याची अतिवेगाने होणारी वाढ आहे ती एका नॉर्मल पातळीवर येऊ शकते. म्हणजे आत्ता जसा नफा दुप्पट झालाय तसा दरवेळी होईलच असं नाही. अगदी तेच. थोडक्यात सांगायचे तर सध्या कंपनी एका अतिशय अनुकूल परिस्थितीतून जात आहे, पण ही परिस्थिती कायमस्वरूपी अशीच राहील आणि प्रत्येक तिमाहीत नफा असाच दुप्पट होत राहील असे गृहीत धरणे गुंतवणूकदारांसाठी धोक्याचे ठरू शकते. म्हणजे आकडे बघताना भूतकाळात काय घडलंय हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच भविष्यात काय घडू शकतं याची शक्यता तपासणंही गरजेचं आहे. अगदी खरंय. आता हे सर्व धोके आणि मार्जिनचे खेळ समजून घेतल्यानंतर मला हा विषय शेअर बाजाराच्या आणि गुंतवणूकदारांच्या मानसिकतेच्या दिशेने न्यायचा आहे. कारण गॉडफ्री फिलिप्सच्या मॅनेजमेंटने या निकालांसोबत जे भाष्य केले आहे त्यात त्यांनी आपला मुख्य फोकस नफ्याचे मार्जिन वाढवण्यावर असल्याचे स्पष्ट केले आहे. या सगळ्याचा बाजारावर नक्की काय परिणाम होईल?
जेव्हा आपण शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा आपल्याला शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म असे दोन वेगवेगळे पैलू पाहावे लागतात. शेअर बाजार नेहमी भविष्यातील शक्यतेवर चालतो आणि त्याला पॉझिटिव्ह सरप्राइजेस खूप आवडतात. हो, बाजाराला सरप्राईज आवडतं हे तर खरंच. अल्पकालीन दृष्टिकोनातून पाहिल्यास बाजारातील संस्थात्मक गुंतवणूकदारांनी म्हणजे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी एवढ्या मोठ्या एबिटा वाढीची अपेक्षा केलेली नसेल. 105% ऑपरेटिंग नफ्यातील वाढ हा बाजारासाठी एक खूप मोठा आणि सकारात्मक धक्का आहे. त्यामुळे साहजिकच अल्पावधीत शेअरच्या किमतीत एक पॉझिटिव्ह मोमेंटम दिसून येऊ शकतो. म्हणजे लोक हा शेअर खरेदी करण्यासाठी उत्सुक असतील ना? नक्कीच. शॉर्ट टर्ममध्ये शेअर चांगली उसळी घेऊ शकतो, पण लाँग टर्म गुंतवणूकदारांचा विचार करण्याची पद्धत थोडी वेगळी असते. ती कशी? ते केवळ एका तिमाहीच्या झगमगाटावर भुलत नाहीत. दीर्घकालीन चित्र हे कंपनीच्या सातत्यावर म्हणजे कन्सिस्टन्सीवर अवलंबून असते. जर गॉडफ्रे फिलिप्सने येणाऱ्या तिमाहींमध्ये हे मजबूत मार्जिन टिकवून ठेवले आणि त्यासोबतच विक्रीतही स्थिर वाढ राखली तरच त्याला खरा अर्थ प्राप्त होईल. अच्छा, म्हणजे नुसतं मार्जिन वाढून उपयोग नाही, माल पण विकला गेला पाहिजे. अगदी बरोबर. सातत्यपूर्ण EPS वाढ हा दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी एक अतिशय उत्तम संकेत मानला जातो. जर एखाद्या कंपनीचा नफा एका तिमाहीत दुप्पट होत असेल आणि पुढच्याच तिमाहीत तो निम्म्यावर येत असेल तर बाजार अशा कंपनीला उच्च व्हॅल्युएशन देत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर 14% सेल्स ग्रोथ आणि 105% मॅसिव्ह एबिटा इम्प्रूव्हमेंट या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे याला बाजारात एक अतिशय स्ट्रॉंग रिझल्ट मानलं जाईल, यात शंका नाही. होय, आणि या निकालाच्या सर्वात मोठे वैशिष्ट्य हेच आहे की फक्त नफा वाढला नाहीये, तर तो नफा कमवण्याची गुणवत्ता सुधारली आहे. क्वालिटी ऑफ अर्निंग्स ज्याला म्हणतात. हो, जेव्हा व्यवस्थापन केवळ टॉप लाईन वाढवण्याच्या मागे न धावता बॉटम लाईन म्हणजे नेट प्रॉफिट अधिक सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करते, तेव्हा तो व्यवसाय अधिक परिपक्व होत असल्याचे लक्षण असते. आजच्या या सखोल चर्चेतून एक अतिशय स्पष्ट आणि मोठा धडा मिळतो. व्यवसायात फक्त आकार वाढवणे किंवा केवळ उत्पादनांचा ढीग ग्राहकांच्या माथी मारणे महत्त्वाचं नसते, तर आपली संपूर्ण व्यवस्था किती कार्यक्षम आहे हे जास्त महत्त्वाचे असते. नक्कीच. गॉडफ्री फिलिप्सच्या निकालांनी हे उत्तम प्रकारे दाखवून दिलंय. हो, निव्वळ जास्त माल विकण्यापेक्षा तो माल विकून जास्तीत जास्त नफा पदरात पाडून घेण्याची अचूक पद्धत शोधणं किती मौल्यवान असते हे आज आपल्याला समजलं. हे कोणत्याही क्षेत्रातील व्यवसायासाठी एक उत्तम आणि विचार करायला लावणारं उदाहरण आहे. पण जाता जाता या संपूर्ण चर्चेतून आणि आकड्यांच्या या खेळातून एक असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झालाय जो कदाचित या ताळेबंदाच्या पलीकडचा आहे. कोणता प्रश्न? आपण पाहिलं की गॉडफ्रे फिलिप्सने खर्च कमी करून आणि मार्जिन वाढवून मोठा नफा कमावला. पण जेव्हा एखादी कंपनी विक्रीचं प्रमाण मोठ्या गतीने वाढवण्यापेक्षा फक्त नफ्याचं मार्जिन वाढवण्यावर आणि खर्च कमी करण्यावर अवलंबून असते, तेव्हा एक वेळ अशी येते जिथून पुढे खर्च आणखी कमी करणं शक्य नसते. बरोबर आहे. आणि दुसरीकडे ग्राहकांच्या संयमाची पातळी ओलांडली गेल्याने उत्पादनांच्या किमती आणखी वाढवणंही शक्य नसतं. मार्जिन विस्ताराची ही अंतिम मर्यादा किंवा सीलिंग ओलांडल्यानंतर मग कंपनी आपला नफा कसा वाढवेल? फक्त अंतर्गत कार्यक्षमतेच्या जोरावर एखादा व्यवसाय अनंत काळ टिकू शकतो का? की शेवटी एक दिवस त्यांना परत एकदा जुन्या साध्या गणिताकडेच यावं लागेल, जिथे बाजारात प्रत्यक्ष जास्त माल विकल्याशिवाय पर्याय नसतो? हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना. या प्रश्नावर आपण सर्वांनी विचार नक्की करा. चला तर मग आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.